बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार आहे। या निवडणुकीत सत्ता पालट होणार आहे। आम्हाला राजकारणात उतरायचं नाही, मात्र सरकारनं आता आराज खान न दिल्यास दुसरा पर्याय नाही। आम्ही राजकारणात उतरलं तर हाल होतील असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे। तसंच राज्यभरातील मराठा समाजाच्या आमदारांनी सरकारला समजावून सांगावं असं आवाहनही त्यांनी केलंय। ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय। ते म्हणाले, सध्या मराठा समाजाचं आंदोलन सुरू नाही, समाजानं संयम धरला पाहिजे। सध्या काही लोकांकडून समाजाला उचकवण्याचं काम सुरू आहे। सर्वजण स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडलेत, मग ते भुजबळ यांच्यासारखे ओबीसी नेते असो किंवा भाजपचे मराठा आमदार, हे सर्व षडयंत्र आहे। आंदोलन करायला लावण्यासाठी हे षडयंत्र आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। पुढे जरांगे म्हणाले, कारण नसताना वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कुणी काहीही बोललं तरी समाजानं आंदोलन करण्याची गरज नाही। ज्या दिवशी जाब विचारायचा असं वाटेल त्या दिवशी समाज काय करतो हे बघा, असं म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय। तसंच येणाऱ्या विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार आहे। या निवडणुकीत सत्ता पालट होणार आहे असंही ते म्हणाले। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राज्यातील मराठा आमदारांची बैठक झाल्याचं बोललं जात आहे। याबाबत बोलताना जरांगे म्हणाले, सगळ्याच पक्षातील मराठ्यांच्या आमदारांनी सरकारला समजावून सांगावं, आम्हाला राजकारणात जायचं नाही, त्यात आम्हाला ढकलू नका। ही सरकारला शेवटची संधी आहे, कारण आरक्षण देण्याचं केंद्र सत्ता असते। सध्या सत्ता त्यांची आहे। आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आमच्याकडे दुसरा पर्याय नाही। 29 तारखेला याबाबत निर्णय होईल। मराठा समाजाला हीच राजकारणाला पायाखाली तुडवायची योग्य वेळ आहे असं वाटलं तर निर्णय होईलच, कारण आमचाही नाईलाज असेल असं जरांगे म्हणाले। विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करून महाविकास आघाडीला झटका देणाऱ्या 5 आमदारांवर काँग्रेसनं कारवाई केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस हायकमांडनं आगामी विधानसभा निवडणुकीत या 5ही आमदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतलाय। याचा अर्थ या आमदारांवर पक्षानं उमेदवारी नाकारण्याची कारवाई केली आहे। काँग्रेसच्या या कारवाईमुळे बंडखोर आमदारात मोठी खळबळ माजली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटल्याचा आरोप आहे। काँग्रेसनं आपल्या उमेदवार प्रज्ञा सातव यांच्यासाठी पहिल्या पसंतीची 28 मतं निश्चित केली होती। यापैकी 3 आमदारांनी सातव यांना मतदान न करता सत्ताधारी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा संशय आहे। काँग्रेसनं सातव यांच्याशिवाय शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनाही शिलकीची 6 मतं दिली होती। यातीलही 1 मत फुटलं होतं। या प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निकटवर्ती आमदारांकडे बोट गेलं होतं। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फुटीर आमदारांवर कारवाईची मागणी केली होती। तसा अहवालही राज्य काँग्रेसनं पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता। या अहवालाच्या आधारावर आता काँग्रेस हायकमांडनं क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सूत्रांनी केलाय। विधान परिषदेच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या एकाही आमदाराला विधानसभेची उमेदवारी देऊ नका, त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी द्या, असे स्पष्ट निर्देश हायकमांडनं राज्य काँग्रेसला दिले आहेत। रमेश केरे यांचं शिष्टमंडळ सागर बंगल्यावर दाखल झालंय। गिरगावमधून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली। बैठकीनंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील म्हणाले की आम्ही नेहमी जरांगेंच्या सोबत आहोत आणि राहणार। फडणवीसांची भूमिका ते माध्यमांसमोर मांडणार अशी चर्चा बैठकीत झाली। दरम्यान रमेश केरे म्हणाले की मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी केली आहे। आमची काही वेगळी मागणी नाही। मराठा क्रांती ठोक मोर्चानं नेहमीच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन दिलंय आणि येणाऱ्या काळातही आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत। रमेश केरे म्हणाले की सर्व पक्षांनी एकत्र येत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही आमची भूमिका आहे। देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सांगितलंय की मी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका जाहीर करणार आहे। गेल्या काही काळापासून राज्यात मराठा आरक्षणावरून विविध आंदोलनं सुरू आहेत। आता याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर धडकणार असं म्हणत गिरगावमध्ये दाखल झाले होते। अजित पवार गद्दार आहेत, ते काकांच्या मरणाची वाट पाहत होते। आपण कधी एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची वाट पाहतो का, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांवर हल्लाबोल केलाय। जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की ज्या मुलाला चालायला शिकवलं त्यानंच काकांना बाहेरचा रस्ता दाखवला, अशा गद्दारांना राज्यातील जनता एक दिवस जरूर धडा शिकवेल आणि याचा हिशोब चुकता करेल, असा हल्लाबोल अजित पवारांवर केलाय। जितेंद्र आव्हाड म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई इथे रात्री उशिरा एका कार्यक्रमात ते बोलत होते। आपल्या मतदारसंघातील नागरिकांना उद्देशून बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या गद्दारांवर तुम्ही पाठिंबा द्याल का? भाजपला आणि त्यांच्यासोबत असलेल्या अजित पवारांची साथ द्याल का? अजित पवार सर्वात मोठे गद्दार आहेत, जे काकांच्या मरणाची वाट पाहतायत। ज्या मुलाला हात पकडून मोठं केलं, जर तोच घराबाहेर काढत असेल तर ही किती दुःखाची गोष्ट आहे। हे सर्व गद्दार त्यांचेच चेले आहेत, जे गद्दारांचे बादशाह आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली। राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात असताना 2 प्रमुख पक्षांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती।
मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार होती. मात्र आता ती लांबणीवर पडली आहे. आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर सुनावणी होणार होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही पक्षांकडून आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील प्रभू आणि शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नाही. त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 39 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही असं म्हणत ठाकरे गटाच्या वतीनं आमदार सुनील प्रभू यांनीही ही याचिका दाखल केली. राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यानंतर या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच झुंपली आहे. विरोधकांकडून सातत्यानं या योजनेवरून सरकारवर टीका केली जाते. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावलंय. विशेष म्हणजे यंदाची निवडणूक ही महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगतायत. मात्र अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे तसं त्यांनी स्पष्ट देखील केलंय. कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य असं त्यांचं भाकीत आहे असं अजित पवार म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकाही केली. येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये असं अजित पवार म्हणाले. दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या योजनेचा अर्ज भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत दिली होती. मात्र राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारनं अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. आता ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही त्यांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. लष्करी राजवटीपासून देशाची मुक्ती करणाऱ्या हसीना यांना त्याच लष्कराच्या हेलिकॉप्टरचा सहारा घ्यावा लागला. सर्वच हुकुमशहांसाठी हा इशारा आहे. समजने वालों को इशारा काफी असं म्हणत ठाकरे गटानं केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलंय. तसंच 2 महिन्यांपूर्वी लोकशाही मार्गाच्या रेट्यानं सत्तेबाहेर जाता जाता थोडक्यात बचावलेल्या भारतातील जुमलेबाज आणि हुकुमशाही राज्यकर्त्यांच्या लक्षात काही येत आहे का असा खोचक सवालही ठाकरे गटानं केलाय. बांगलादेशमध्ये आरक्षणावरून सध्या परिस्थिती बिघडली आहे. शेख हसीना यांना पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. यावरूनच ठाकरे गटानं भाष्य केलंय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची हुकुमशाही, विरोधकांना तुरुंगात डांबणं, विद्यार्थी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणं या सगळ्याचा कडेलोट जनक्षोभाच्या रूपात होणार होता. हा क्षोभ एवढा झाला की शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबुर रेहमान यांचं योगदानही संतप्त जनता विसरली. लढाऊ बेगम म्हटल्या जाणाऱ्या शेख हसीना यांना पलायन करावं लागलं. लष्करी राजवटीपासून देशाची मुक्ती करणाऱ्या हसीना यांना त्याच लष्कराच्या हेलिकॉप्टरचा सहारा घ्यावा लागला. सर्वच हुकुमशहांसाठी हा इशारा आहे. 2 महिन्यांपूर्वी लोकशाही मार्गाच्या रेट्याने सत्तेबाहेर जाता जाता थोडक्यात बचावलेल्या भारतातील जुमलेबाज आणि हुकुमशाही राज्यकर्त्यांच्या लक्षात काही येत आहे का? समजने वालों को इशारा काफी आहे असं खोचक भाष्य ठाकरे गटानं केलंय. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. या संदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट शेअर करत नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सुपारीबाज लाभार्थी असा उल्लेख करत रोहित पवार यांनी राज यांच्यावर टीका केली आहे. मतांचं विभाजन करण्यासाठी आपला लोकप्रिय खेळाडू सत्ताधाऱ्यांनी मैदानात उतरवला असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांचं नाव घेतलं नाही. मात्र त्यांचा रोख कुणाकडे आहे हे यातून स्पष्ट होतं. त्यामुळे रोहित पवार यांनी केलेल्या या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले उद्योग, केंद्र सरकारची गुजरातवर असलेली मेहरबानी, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेला भोपळा, महाराष्ट्राचं आर्थिक सामाजिक खच्चीकरण करण्याचे होत असलेले प्रयत्न आणि त्यात लाडक्या खुर्चीच्या प्रेमापोटी गप्प बसलेलं सरकार, यामुळं महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. या रोषाचा फटका बसू नये म्हणून मतांचं विभाजन करण्यासाठी लोकप्रिय खेळाडू मैदानात उतरवून 288 जागा लढण्याचे आदेश सत्ताधाऱ्यांनी दिले असल्याचं कळतंय. खेळाडू लोकप्रिय असला तरी महाराष्ट्राला दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे, तडजोडी करणारे खेळाडू आवडत नाहीत. महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत असल्यानं दलालीतून गलेलठ्ठ झालेल्या सरकारनं लाडकी सुपारी योजना सुरू केली असली तरी महाराष्ट्र प्रिय असलेले खेळाडू सत्ताधाऱ्यांच्या अडकित्यात अडकणार नाहीत ही अपेक्षा आहे.
लाडकी सुपारी योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या सुपारीबाज लाभार्थ्यांसकट या दलाली सरकारचा करेक्ट कार्यक्रम वाजवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, हे मात्र निश्चित आहे.